नगर सोलापूर रोडवर दरेवाडी नारायणडोह रस्त्यावर साकारण्यात आलेल्या चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचं उद्घाटन विद्यार्थ्यांच्या आगाज या विशेष कार्यक्रमानं झालं। याप्रसंगी शिवसेनेचे नेते भाऊ कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, IMSचे डायरेक्टर डॉक्टर MB मेहता, एकर्स फाउंडेशनचे डॉक्टर आदित्य लोहाना, हरजित सिंग वधवा, शोभा चव्हाण, संस्थेचे MD संजय चव्हाण, CEO अशोक सचदेव आदी उपस्थित होते। प्रास्ताविकात अशोक सचदेव यांनी आत्मविश्वास असलेली पिढी घडवण्यासाठी चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलची निर्मिती करण्यात आली असल्याचं सांगितलं। स्कूल चालू करण्यामागं जो आम्ही चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल चालू केलं त्याच्यामागं जी भावना होती किंवा जो विचार होता तो एक नवीन पिढी घडवायचा होता। कुठंतरी आपली पिढी ही जे जुने संस्कार होते ती विसरत चालली होती। जो वारसा आपल्याला आपल्या आईवडिलांकडून भेटला तो आपली पिढी कुठंतरी विसरत चालली होती। ते द्यायचं एक ध्येय आपल्या मनात होता की तो देणं गरजेचं आहे, कारण शिक्षण प्रत्येक स्कूल देतोय, चांगला देतोय, त्यामध्ये काही दुमत नाही आहे। पण शिक्षणाबरोबर जे आपल्याला संस्कार द्यायचे ते कुठंतरी कमी होत चाललेत। सध्या जी पिढी आहे ती गुगलकडनं शिकते, आईवडिलांकडनं शिकत नाही आहे। आईवडिलांना रोज नमस्कार करून पाय पडून शाळेत यायचं किंवा बाहेर आपण जॉबला जायचं हे संस्कार विसरत चाललो आहे। प्रत्येक मुलाच्या तोंडावर फक्त गुड मॉर्निंग आहे, नमस्ते विसरलो आपण, नमस्कार विसरलो, प्रणाम विसरलो। या काही गोष्टी आहेत जे खूप गरजेचे आहेत। आपण सगळे म्हणतो की बाबा प्रत्येकाच्या घरी शिवाजी जन्मला पाहिजे, पण तो शिवाजी शेजारच्यांच्या घरी जन्मला पाहिजे ही भूमिका नसली पाहिजे। तर शिवाजी माझ्या घरी आला पाहिजे, पण शिवाजी जन्मायला एक तरी आपल्याला जिजाऊ पाहिजे। जोपर्यंत जिजाऊ नाही तोपर्यंत शिवाजी नाही। तर मग ती जिजाऊ कुठं कमी पडतीये, तर ती फक्त कॉन्फिडन्स कमी पडतोय आईंमध्ये, म्हणून ते आपल्या मुलांना कुठंतरी गुगलच्या हवाले करतात किंवा सोशल मीडियाच्या हवाले करतायत। स्वतः आपण शिकू शकत नाही, कॉन्फिडन्स कमी पडतोय, मुलं ट्युशन क्लासेस जॉईन करतायत। आपण आधी जे करत होतो, शिकत होतो, तेव्हा आपण ट्युशन क्लासेस घेत नव्हतो। हा सगळं जेव्हा मनात आलं, 2 वर्ष जेव्हा कोविड होतं, या सगळ्या गोष्टी डोक्यात फिरत होते। मग जेव्हा कोविडमध्ये सर्वांनी आपले हात डाऊन केले की यार धंदा नाही आहे आणि आता आपण आयुष्यात सरेंडर करतोय, तेव्हा ती वेळ होती खरंच। तर आम्ही सरेंडर न करता आम्ही ती अपॉर्च्युनिटी एनकॅश केली आणि आम्ही ठरवलं की आता ह्या समाजाला आपल्याला काहीतरी देणं लागतंय। ज्या समाजात आपण जगतोय, ज्या समाजाने आपल्याला काहीतरी शिकवलंय त्याला परतावा देणं गरजेचं आहे। एक रिटर्न गिफ्ट असते, ती रिटर्न गिफ्ट आपण एक स्कूल स्टार्ट करून आणि समाजाला देत आहोत। मी एका वेळेत इथं स्कूलमध्ये जेवढा प्रयत्न करीन मी तेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी घडवीन। जेव्हा विद्यार्थी घडवणार मी तेव्हाच देश घडवणार आहे। उपस्थित मान्यवरांनी या शाळेत संस्कृती आणि संस्कारांचा संगम असल्याचं म्हटलं। आणि आज खऱ्या अर्थाने हे जे आगाज वगैरे प्रारंभ वगैरे वगैरे सगळं जे बोलतायत ना, याचा प्रारंभ त्यांच्या मनात कधीच झाला होता। त्यामुळे आज काय शुभारंभ आहे असं मी म्हणणार नाही। फक्त एवढंच आहे की आज लोकांपुढे त्यांचे विचार आले आहेत, आज पालकांपर्यंत त्यांचे विचार गेले आहेत। आणि ही जी आत्ताची ही शाळा म्हटली, मी मुद्दाम हे शब्द मराठीचे शब्द तुमच्या कानावर आदळतील याच्यासाठी बोलतोय। त्याचं कारण आहे की मी मराठीचा पुरस्कर्ता जरी असलो तरी या व्यासपीठावर मला माहिती आहे की अशा शाळेचा इथे आज प्रारंभ होतोय। आता प्रारंभ पुन्हा बोललो, त्याचं कारण असं आहे आज खऱ्या अर्थाने त्यांचे विचार प्रकट झाले। प्रारंभ तर कधीच झाला त्यांच्या विचारांना, पण आज ज्यावेळी मी याच्या अगोदर पण 1-2-3 वेळा आलो, पाहिलं सगळं, प्रत्येक वेळी चव्हाणांशी बोलत होतो की चव्हाण साहेब आपल्याला हे असं पाहिजे। पण माझ्या पुढचे चव्हाण मी जर म्हणालो की अमुक करायचं, म्हणाल ते काय केलंय, हे काय केलंय। ह्या सगळ्या गोष्टीतून आज मला खरा आनंद एवढ्यासाठी होतोय की जे लोकांना, कारण आज ही संस्था संस्कृती संस्कार या सगळ्या गोष्टीचं एक लांबण दिव्यासारखे साखळी सोडत, त्या लांबण दिव्याचे प्रत्येक ज्योती प्रज्वलित करून त्या ज्योतीचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांवर पडेल। आणि तो नुसताच प्रकाश नसेल तर तो बौद्धिक प्रकाश असेल, याचा हे सगळे लोक अत्यंत काळजी घेणारे आहेत। My daughter, she topped from the school 2 years back with 96% and with 98% in aggregate, Arja Kaur Wadhwa. And my younger daughter, now she's in 10th, she's studying in the same school. यहाँ पे मेरे और एक गुरुवर्य यहाँ पे बैठे हैं, मेहता सर, जिनकी यहाँ से मैंने पोस्ट ग्रेजुएशन किया है। और
कुछ पढ़ाई मेरी उनके यहाँ अधूरी रही है जो उनके इससे ही आगे बढ़ेंगी। मैं उनके यहाँ PhD भी कर रहा हूँ, तो आई एम होपिंग कि वो भी आगे पूरी हो सके। संजय के बड़े भाई यानी हमारे बड़े भाई सुभाष जी चौहान, जिन्होंने इंडस्ट्री में एक बहुत बड़ा नाम किया है। जैसे कि शुरुआत में अशोक ने कहा कि इंडस्ट्री बना के एक फैमिली का उद्धार होगा, पर स्कूल बना के निश्चित ही समाज का उद्धार होगा। और आज चौहान फैमिली समाज के उद्धार के लिए आगे आई है, ये सही में बहुत बड़ी बात है। पिछले कुछ दिनों से, कुछ महीनों से, जैसे कि मैंने कहा कि मेरी बेटी 10th में यहाँ पे पढ़ रही थी, और वो जब पढ़ाई कर रही थी एक ट्रांसफॉर्मेशन हो रहा था कि बच्चों का क्या होगा। हमने संजय और अशोक से ये बात की, इन्होंने कहा नहीं, जो पढ़ाई बच्चों की होंगी वो कहीं भी रुकावट नहीं होगी। स्कूल में बिल्डिंग का काम चल रहा था, पर इन्होंने अपनी क्लास में साविडी में अपनी जो सेपरेट है वहाँ पे प्राइवेट ट्यूटर्स बुला के, स्कूल के टीचर्स बुला के बच्चों की पढ़ाई कहीं रुकने नहीं दी। और निश्चित ही यहाँ पे एक चीज़ दिख के आई कि यस, द स्कूल इज़ फोकस्ड कि स्कूल के बच्चों की पढ़ाई हमारी होनी चाहिए। काम अपने अपने होते रहेंगे, पर स्कूल की पढ़ाई, बच्चों की पढ़ाई कहीं रुकने नहीं चाहिए। Sir, they have put in a lot of efforts to restart this school, and I am sure that it will be a great success. So I congratulate them and I wish them all the best for their future endeavor. Thank you. नमस्कार, मेरा नाम प्रोफेसर आदित्य लोहाना और मैं एजुकेशन में पिछले 35 सालों से हूँ। मैं यहाँ पे मुझे इनवाइट किया गया है चित्रकूट इंटरनेशनल स्कूल के इनॉग्रेशन के लिए, और मैं इनके जो मैनेजमेंट के लोग हैं मिस्टर अशोक चौहान, और इन्होंने बहुत ही बड़ा सपना देखा है। ये स्कूल की सुंदरता से लेकर उसकी एजुकेशन की क्वालिटी, बच्चों में संस्कार, ये सारा जो सारांश उन्होंने शेयर किया है उससे मैं बहुत ही आनंदित हुआ हूँ कि बहुत कम स्कूल्स हैं जो इस तरह से विचार करके सेवा भावना से एंटर होते हैं। तो मेरे बहुत बहुत अभिनंदन इन दोनों डायरेक्टर्स एंड CEO को। बाकी आप सवाल करिए जो। सर, क्या खासियत है स्कूल की? तो ये स्कूल की खासियत मुझे जो दिख रहा है कि जो नॉर्मल पढ़ाई तो होगी ही, इंग्लिश, मैथ, साइंस, उसके साथ साथ क्रिएटिव थिंकिंग, इंक्विजिटिवनेस, जिज्ञासा जिसको बढ़ाने की बात करते हैं, प्रॉब्लम सॉल्यूशन का जो निवारण करने का बच्चों को सोच देना, और संस्कार का हिस्सा जो है उन्होंने एक अलग से जोड़ा है, उसका एक अलग से सिलेबस बनाएंगे वैसे उन्होंने कहा है। तो उसके लिए मुझे बहुत ही आनंद हो रहा है ये जानकर। प्रणाम, मी शोभा चव्हाण। चित्रकूट स्कूलमध्ये काय असं नवीन आहे ते नावातच सगळं आहे, मी सांगण्याची गरज नाही आहे। ज्ञानाबरोबरच संस्कार आणि संस्कृती ही जपली जाते, आणि हा आगाज आम्ही आज इथे करत आहोत आणि हा याच्या पुढे वाढतच जाणार आहे। आज आपण पाहतो तर इंग्लिश मीडियम स्कूल सगळीकडेच पाहायला मिळतात, पण आज ह्या इंग्लिश मीडियम परिसरामध्ये आपल्याला इंग्लिश बरोबरच मराठी, बाकीच्या सगळ्या लँग्वेज आणि संस्कार जे कुटुंबापासून सुरू होणार आहेत ते सगळं काही इथेच आपल्याला मिळणार आहे। शाळेत LKG पासून 10वी पर्यंतचे वर्ग असून सायन्स लॅब, म्युझिक अकॅडमी, खेळासाठी 3 प्रशस्त मैदान, CCTV कॅमेऱ्यांची सुरक्षितता अशा उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत। आगाज निमित्त शाळेत प्रवेश घेतलेल्या 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन या दरम्यान करण्यात आले। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।